स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. फायनली सकाळी सकाळी उठलो होतो, तोंडावर पाणी गिनी मारलं होतं आणि झालं तो रेडी. काहून तर डब्बा आणायला जायचं होतं आपल्याला डब्बा आणायसाठी जायचं होतं. काहून तर किसनाबाईची मेस बंद होती आज. मग काय चला डब्बा गिब्बा आणू म्हटलं. किसनाबाईची मेस बंद आहे तर दोघं मिळून खाऊ. मग काय आलो खाली. पहिले आल्याबरोबर बजरंगबलीचं दर्शन घेतलं. दर्शन घेणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. लगेच आलो मेसवर लई गर्दी होती. म्हटलं पहिले आपला डब्बा घ्या आणि चला वा इथून फरार. मग काय घेतला डब्बा मी आणि डायरेक्ट आलो हॉस्टेलला पाहिलं तर समोर किसनाबाई येत होता. त्याची आंघोळ गिंगोळ झालती आणि तो येत होता. आपली आता आंघोळ करायची होती म्हणून बकेट आपली लावून घेतली. काहून तर बकेट लावणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. पहिलेच पाणी नाही हॉस्टेलवर, गरम पाण्याची सोय होत नाही लवकर. मग का फटफट मीनं पण आंघोळ करून घेतली. काहून तर आपल्याजवळ टाईम गिम नव्हता. मस्त बढियापैकी आंघोळ घेतली आणि लगेच बसलो जेवायला बसलो तर आपल्या डब्यात गुलाबजाम होते. मग किसनाबाईनं मोठं पतलू लावून दिला आणि जेवलोच बसलोच होतो. तेवढ्या आपले पोट्टे झालते रेडी क्रिकेट खेळायला मस्त खेळलो बढियापैकी. 1-2 तास क्रिकेट खेळलो आम्ही आणि पोट्टेला लागली होती. मग चायची तलब. आलो डायरेक्ट चाय प्यायला आलो. म्हटलं बस झालं आता बाहेर हिंडणं. लगेच आलो बसलो अभ्यास केला भरपूर पैकी. आता हे पोट्ट काय म्हणते बढियापैकी आहे का किसनाबाईचं एवढं ऐकून डायरेक्ट आलो मी मेसवर. आज गर्दी काहीच नव्हती, कोणीच नव्हतं. पहिलेच आपण गेलो. तर भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.